ज्याही विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी फॉर्म भरले होते आणि ते फॉर्म ऑफलाईन भरले होते, तर त्यांनी जे नॉन प्रोफेशनल कोर्स होते त्यांच्या ज्या यादी आहे ह्या आता हॉस्टेलला ऑफलाईन पद्धतीने लागणे सुरू झालेले आहे। तरी ज्याही विद्यार्थ्यांनी अर्ज केले असेल त्या विद्यार्थ्यांनी आपण म्हणजे ज्याही वसतिगृहाला फॉर्म फिल करून सबमिट केलेला आहे त्या वसतिगृहाला जाऊन तुम्हाला लिस्ट लागली का हे चेक करणं गरजेचं आहे, कारण लिस्ट ऑफलाईन आहे। ऑफलाईनमध्ये डाटा मिळत नाही। हा एक डाटा मिळालेला आहे, त्यावर आपण हा व्हिडिओ बनवत आहे, परंतु या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी हे समजून घ्यायचं आहे की लिस्ट ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला अपडेट मिळणार नाही आहे। फक्त तुमचा नंबर लागला तरच तुम्हाला कॉल व त्यांच्याकडून जेही पत्राद्वारे जेही तुम्हाला टपाल येईल त्यावरच तुम्हाला समजणार आहे, किंवा तुम्ही वसतिगृहाला संपर्क करू शकता आणि त्यांच्याकडून लिस्ट लागली असेल तर लिस्ट बघा, अदरवाईज लिस्ट कधी लागणार याबद्दलची अपडेटसुद्धा तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता। ऑफलाईनमध्ये सर्व असेच प्रॉब्लेम होणार आहे कारण अपडेट मिळत नाही। तर ही एक लिस्ट अमरावती गव्हर्नमेंट हॉस्टेलची आहे। यामध्ये पॉली 11th ITI असे विद्यार्थी आहेत। तर यामध्ये बघू शकता तुम्ही अमरावतीची ही लिस्ट आहे। यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट तुम्ही बघू शकता। ही लिस्ट तुम्हाला वसतिगृहावर सुद्धा मिळेल। यामध्ये 11th 12th ITI, पॉली फर्स्ट इयर, पॉली डायरेक्ट सेकंड इयर याप्रमाणे संपूर्ण विद्यार्थ्यांची नावे कास्टनुसार सुद्धा आहे आणि यामध्ये ज्याही वॅकन्सी असेल त्या वॅकन्सीनुसार ह्या पूर्ण जागा फिल करण्यात आलेल्या आहे। तर तुम्ही जवळच्या वसतिगृहाला जाऊन ही लिस्ट बघू शकता आणि तुम्ही जर अदर डिस्ट्रिक्टला असेल तर तुम्हाला लिस्टवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि वारंवार तिथे व्हिजिट किंवा त्यांच्याकडून जेही नोटिफिकेशन येत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण लिस्ट ऑफलाईन आहे आणि ऑफलाईनमध्ये मी अजूनसुद्धा सांगतो तुम्हाला डाटा मिळत नाही, कारण ही लिस्ट वसतिगृहाला लागते, आपल्यापर्यंत डाटा मिळत नाही। जर हे ऑनलाईन असतं तर आपल्याला ऑनलाईनमध्ये सर्व माहिती उपलब्ध झाली असती आणि ती तुमच्यापर्यंत आपण दिली असती, परंतु असं होत नाही। आणि जे प्रोफेशनल कोर्स आहे ज्यामध्ये इंजिनिअरिंग जेही CET नुसार एक्झाम होतात, म्हणजे CET नुसार ॲडमिशन होतात, जे CET देतात विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंग फील्ड आहे, मेडिकल फील्ड आहे, हे प्रोफेशनल कोर्समध्ये येतात, त्यांची अजून लिस्ट लागलेली नाही आहे। त्यांची जे फॉर्म आहे 30 ते 31 तारखेपर्यंत भरणे सुरू आहे आणि त्यांची लिस्ट लागल्यानंतर जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार। तर विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही ज्याही वसतिगृहाला अर्ज केला असेल त्या वसतिगृहाला व्हिजिट करा, लिस्ट लागली का बघा, कन्फर्म करून घ्या की लिस्ट कधी लागणार आहे व वसतिगृहाबद्दल जेही आमच्यापर्यंत जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।